विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी ज्यांनी आपले अभंग नदीत बुडवले, पण नदीत बुडूनही त्यांच्या अभंगांची वही कोरडीच राहिली, अशी त्यांच्यावरती ईश्वराची कृपा होती. ते महाराष्ट्राचे महान संत कोण पाहूयात. संत परंपरेचा वारसा सांगणारा संतांच्या भेटीला या सिरीजचा भाग दुसरा आणि आपण बोलतोय महान संत तुकाराम महाराजांच्या विषयी. संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायाचे एक लोकप्रिय संत कवी होते. त्यांचा जन्म 1608 साली पुणे जिल्ह्यातल्या देहू इथे झाला. त्यांचं पूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा आंबिले. लहानपणापासूनच त्यांना विठ्ठल भक्तीची ओढ होती. त्यांनी आपल्या अभंगांमधनं समाज प्रबोधन केलं. प्रपंच आणि परमार्थाचा समन्वय साधणारे त्यांचे अभंग साधे, सोपे आणि जनसामान्यांना समजणारे होते. त्यातून त्यांनी समाजातील ढोंगीपणा, दिखाऊपणा, कर्मकांड, विषमता यावरती टीका केली. सत्य, अहिंसा, परोपकार या मूल्यांचाही या अभंगातनं प्रचार केला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे किंवा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले यासारखे त्यांचे अभंग आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. अभंगातून त्यांनी सामाजिक बांधिलकी आणि दीनदुबळ्यांची सेवा करण्याचा उपदेश केला. पण विरोधकांनी त्यांच्यावरती टीका केली की तुकाराम महाराज हे स्वतःचे ग्रंथ निर्माण करून लोकांना फसवत आहेत. या टीकेला उत्तर देण्यासाठी आणि आपल्या अभंगांची सत्यता सिद्ध करण्यासाठी तुकारामांनी आपले अभंग गंगेच्या डोहात इंद्रायणी नदीत सोडून दिले आणि 13 दिवस उपोषण केलं. 13व्या दिवशी ते अभंग कोरडेच परत आले. या घटनेमुळे त्यांच्या अभंगांचं महत्व आणि त्यांची ईश्वरी कृपा सिद्ध झाली अशी आख्यायिका आहे. त्यांनी आपले जीवन विठ्ठलाच्या भक्तीसाठी आणि समाजसेवेसाठी समर्पित केलं. इसवी सन 1650 मध्ये त्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं असं मानलं जातं. देहू इथे त्यांचं समाधी स्थळ आहे. संत तुकारामांचं कार्य महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेत महत्त्वाचं समजलं जातं.